मित्रो, मेडिकल स्टुडंट्सना शरीरशास्त्र, शरीर संरचना शिकवण्यासाठी डिसेक्शन साठी दिले जाणारे मृतदेह कोणाचे असतात? डिसेक्शन साठी मिळणाऱ्या मृतदेहांमागे नेमकी काय आणि कोणती पार्श्वभूमी असू शकते याचा देखील ही पोरं सोडा, ही बाया विचार करत नाहीये. कोणीतरी आपल्या नातलगाची अंतिम इच्छा म्हणून देहदान करतं, कोणीतरी स्वेच्छेनं देहदान करतं. पर त्यामागचा उद्देश हा किती उदात्त असतो. मेल्यानंतर नश्वर बनलेला आपला देह कुणाच्या तरी कामास यावा हेच त्यामागचं उद्दिष्ट असतं. पण त्यापैकी कुणाच्या तरी देहाचा प्रायव्हेट पार्ट केवढा लांब आहे, केवढा छोटा आहे, साईज काय आहे, अशा थिल्लर विचारांनी बरबटलेले आरक्षणाचे लाभार्थी खरोखरच त्या अभ्यासक्रमाच्या लायकीचे तरी आहेत का? तर हे सगळं ऐकल्यानंतर कुणीही यापुढे देहदान करण्याबाबत विचार करेल काय? तुम्हीच सांगा मला. प्रणित मोरेच्या एपिसोडमध्ये ही सेजल पवार दिसली आणि कुप्रसिद्ध झाली. आता तिच्या एकंदरच या बेजबाबदार वक्तव्यांची चर्चा गावभर झालेली आहे. केईएम वैद्यकीय महाविद्यालयाने एक चौकशी समिती बसवली आणि ते आता सेजल पवारचं करायचं काय याचा निर्णय घेणार आहेत असं म्हणतात.